गायक साहेबांनी माझ्या गाण्याचं सुंदर वाट बघतात जेव्हा एका स्टेशनावरती उतरतात पेढे घ्यायसाठी आपल्या वडिलांची शेवटची इच्छा आहे. तर थँक्स डीजे. तर येथे सामना सुरू होतोय आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी दोन दिग्गज संघामध्ये सामना एकीकडे असेल तर गावदेवी बसार संघ ज्या संघाने कामोडेसारख्या संघाला बलाढ्य संघाला परास्त केलंय तर दुसरीकडे पाहतोय आपण माहुलगाव संघ ज्या माहुलगाव संघाने गोरसई संघ भिवंडीतला दादा संघ होता त्या संघाला परास्त केलाय. मग त्या दोन्ही संघाचा विचार केला तर एक एक सामना जिंकून हे पुढे सरकल्यात. तर टॉस जिंकला या ठिकाणी माहुलगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय भिकी म्हात्रे आणि त्याचबरोबर जगदीश दूधकर. मागच्या सामन्यामध्ये फार सुरेख खेळी साकारली होती जगदीशने, मात्र तशी खेळी या ठिकाणी करावी लागेल कारण गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना त्या संघाने जिंकला होता. तर माहुलगाव संघ पाहतोय या ठिकाणी पहिलं षटक गोलंदाज सचिन काटकर. तर पंचांचा इशारा येतो या ठिकाणी सामना सुरू होतोय. फर्स्ट बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरी विकीसाठी पहिला चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केला चेंडूला. या ठिकाणी मात्र चेंडू जो मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्या मात्र अवघ्याच्या बाहेर जातोय आणि 2 धावा प्रस्थापित केल्या जातात. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा मिळाल्यात. स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातोय 2 या धावसंख्येवरती. तर मॅच 4 ओव्हरचा असेल ते एकमेव पॉवर प्लेचं षटक सचिनला दिलं या ठिकाणी संघनायकाने. फुलटॉसचा चेंडू होता, फायदा उचलू शकला नाहीये. एकच धाव मिळेल या ठिकाणी. मात्र जर पाहिलं तर पंच या ठिकाणी इशारा करतात आणि नोचा इशारा आलाय. जी डेडलाईन होती पुढची मात्र तिला क्रॉस केली आहे आणि आता मात्र या ठिकाणी फ्री हिट. प्रसाद सर फ्री हिट. या चेंडूवरती मात्र फलंदाजाला पूर्णपणे मुभा असेल ती मोठे फटके खेळण्याची. मोठे फटके खेळेल का या ठिकाणी जगदीश सारखा फलंदाज एक आक्रमक फलंदाज आहे मैदानामध्ये. पहिलाच बॉल पेस करायचा आहे. मात्र अशा वेळेला तर काय करेल चेंडूवरती पान उचित ठरेल. तर चालत सामन्याला जास्त वेळ करू नका आपण माहुलगाव संघ. कारण मॅच जरी 4 ओव्हरचं असलं तरी सुद्धा आपल्याला निर्धारित 20 मिनिटाचा अवधी दिला गेला या इनिंगसाठी. तर फ्री हिटचा चेंडू फायदा उचललाय मात्र जास्त उंची लांबी कमी
आणि या ठिकाणी झालंय काय, दुसरी धाव घ्यायची होती पण दोघांचं लक्ष नव्हतं. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचा 2 धावा निश्चितच झाल्या असं जीवनदान मिळालंय. ते मात्र या फलंदाज जगदीशला. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण कोणत्याही प्रकारचा आपण जो पंचांचा डिसिजन असेल ना तो मात्र अंतिम राहील. अशा वेळेला प्रसाद सहस्रबुद्धी यानं पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला पाहतोय या मेघ्या मात्रे. तर अत्यंत चांगली पंचांची गेले 2 रात्रीमध्ये चांगली कॉन्टेस्ट रंगत असताना 3 पंच पाहायला मिळतात आपल्याला या स्पर्धेमध्ये. विकीसाठी हा बॉल होता, लेगस्टम्प सोडून जाणारा मात्र एसटी उद्ध्वस्त झाली आहे आणि फलंदाज बाद होतोय. पहिला फर्स्ट विकेट डाऊन. दिला ना धोका हवा है लोका, दिला ना धोका, स्वभाव नाही माझा खोटा, अहो स्वभाव नाही माझा खोटा, स्वभाव नाही माझा खोटा, म्हणून बायकांचा नाही मला तोटा, अहो स्वभाव नाही माझा खोटा, म्हणून बायकांचा नाही मला तोटा, स्वभाव नाही याचा खोटा, म्हणून बायकांचा घ्या प्रसाद सर, आपण त्यांना ऑन करा. असं जर वेळ घेतला तर निश्चितच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एका सत्रासाठी जाईल. फलंदाज बाद झालाय. विकी मात्रेसारखा वनडाऊनचा फलंदाज रवी बायले मैदानावरती येतोय. मागच्या सामन्यात मात्र 4थ्या क्रमांकावरती आले होते, आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आल्यात. तर विकी पुन्हा एकदा अपयशस्वी ठरलाय. क्लीन बोल्ड केला गेलाय, कारण एक वेगवान गोलंदाज पाहतोय आपण सचिन काटकरला, ज्याने अतिशय वेगाने चेंडू फेकला होता आणि एस्ट्यांचा वेध घेऊन गेलाय. रवी यावेळेला स्कूप करतोय, चेंडू मात्र डिफाईन लेगला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मात्र चेंडू थांबणार नाही आहे. नो स्टॉपिंग दिस बॉल, बॉल गोइंग टू द 4 रन्स. आकाश पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. दुसऱ्या आल्यास मात्र चेंडूवरती 4ने अकाउंट ओपन करतोय रवी बायले, ज्याची खेळण्याची एक अनोखी अदा पाहायला मिळतोय. बसार संघाच्या बाजूने रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातो आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायज अशा स्वरूपामध्ये धावा मिळतात. ते मात्र वसार संघाला 2 धावा आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. अद्याप विचार केला तर 1 to go. एक बॉल असेल या पॉवर प्लेचा आणि या बॉलवरती किती धावा पाहायला मिळतील. निश्चितच एक चौकार अद्यापर्यंत पाहिला रवी बायलेच्या बॅटमधून. 4 ओव्हरचा मॅच आहे, त्यामुळे जास्त वेळ मिळणार नाही या फलंदाजाला सेट होण्यासाठी. तर याच्या अगोदरचे सामने पाहिले आपण 5 षटकांचे सामने पाहायला मिळालेत. सचिन रवीसाठी इनसाइड आउट, व्हाट अ क्लास स्टॉक. चेंडू मात्र डिपिश कव्हरला जातोय. दणदणीत चौकार. घाबरला, मला घाबरला. सुद्धा 4 धावा रवी बायले यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तर एकनाथ वायले यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये.
तर पहा या वसार संघाला मात्र द्वारली संघाकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. तर चला पहिलं षटक संपलंय. 15 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात. दुसरं षटक गोलंदाज कल्पेश माऊलकरला पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या पतलावरती फार मोठे नाबा पाहायला मिळतात आपल्याला. अगोदर पाहिलं गोलंदाज सचिन काटकरला, त्याच्यानंतर कल्पेश माऊलकर असेल, त्याचबरोबर मंगेश वैती असेल, असे फार मोठे नावं पाहायला मिळतात या माऊल संघाच्या बाजूने. बॅकपटला जाऊन कट करतोय. डिपेश कबरला चेंडू येतो. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बार बार वाचलाय. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पहा, चेंडूची लाईन जर पाहिली तर सुरेख होती, मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 17 धावा धावपळकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 17 धावा पाहतोय. मात्र जगदीश अद्याप स्ट्राईकला आहे, ज्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाही आहे. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी करत होता, मात्र यावेळेस त्याच्या समोर अगेन्स्ट मात्र माऊल संघ आहे. पटका चांगला आहे, मात्र प्रयत्न फसलाय की काय, बराच वेळ चेंडू हवेत आणि झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. प्रयत्न खूप चांगले होते, कारण 15 ते 20 पावलांचं अंतर पार करून खेळाडूला यायचं होतं आणि अशा वेळेला झेल सुटतोय आणि 2 धावा. तर रवी वायलेसाठी योगेश भंडारे यांच्याकडून 500 रुपये मिळतील. आता षटकार आला तरी सुद्धा तर ते धाबा येणं गरजेचं असेल. यावेळी शॉकलाईनचा चेंडू होता, पंचांकडे अपील केलंय, मात्र पंचांनी दिशा दर्शवली आहे, त्यामुळे एक धाव मिळेल लेगबायच्या स्वरूपामध्ये या बसार संघाला. तर एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 20 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या षटकात मात्र इम्प्रेस केलंय गोलंदाजाने कल्पेशने. या ठिकाणी पाहिलं तर फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अद्यापर्यंत मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये तो या टीमला. तर क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना बदलली जातोय, कारण रविसर्ग फलंदाज आहे, त्यांनी सुद्धा पाहिले फार जवळून रवीला, त्यामुळेच हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. यावेळेस रिव्हर्स अटॅक करतोय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ज्या पिचवरती धावा होत नव्हत्या मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. मगाशी सुद्धा पाहिलं तर मुरबी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना चांभारले टीमने सुद्धा एक चांगली फायटिंग स्कोर उभा केला होता, मात्र विकी पाटीलची फलंदाजी त्यांना मात्र तारू शकली नाही आहे, कारण एवढी चांगली फलंदाजी केली विकीने आणि तो मॅच मात्र जिंकला प्रेमनाथ मुरबी संघाने. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय रवी वायले. स्कूप करण्याचा प्रयत्न, गरज होती का? यॉर्कलाईनचा चेंडू फेकलाय. एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद.
धावपळकावरती आल्यात. 11ची सरासरी कायम ठेवली जाते. चला गेम स्पीडअप करा. प्रोसेसर पहा 2 षटकं फेकण्यासाठी तब्बल 16 मिनिटाचा अवधी वाया गेलाय. त्यामुळे विचार करा थोडासा आपण सुद्धा. आपण वेळ देऊ नका त्यांना, कारण 2 षटकांना जर 16 मिनिटं जात असतील तर मग पुढे काय. यावेळेस मात्र चेंडू लेग स्टंपला होता. यास पंचांकडे अपील केलं. पंचांनी मात्र अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद. 3रा विकेट. मात्र पहिल्या चेंडूवरती धक्का दिला तो मात्र या बसा टीमला. जगदीश सारखा फलंदाज होता त्याला मात्र बाद केलंय. अतिशय चांगल्या चेंडूची लाईन होती. मिडल स्टंपला चेंडू फेकलाय आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी पाचीच झालाय. तर 2रा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू स्टेट डाईव्ह कव्हर करतो. मात्र चेंडू येतोय या लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन म्हात्रेला पाहतोय. आता 2 चौकार 2 षटकार आले तरी सुद्धा एकनाथ शेट वायले यांच्याकडून 1000 रुपये आणि 2000 रुपये असे कॅश प्राईज मिळेल. मात्र पारितोषिकं लावली जातात. मात्र धावा सुद्धा पटकवणं फार महत्त्वाचे आहेत येते ते बसा टीमला, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे मुंबईचा एक दादा संघ या ठिकाणी पाहतोय. माहुलगाव संघ राऊंडी विकेट गोलंदाजी करत असताना समोर डावखुऱ्याचा फलंदाज सूरज दुधकारला पाहतोय. हा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय आणि पॉइंटला मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद होतो. या षटकामध्ये मात्र 2रा विकेट गमावलाय तो वसा टीमने. आता मात्र थोडासा संघ फसतो की काय, कारण ज्या ठिकाणी चांगली सुरुवात केली होती मात्र त्याच्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यात. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडूचा मात्र प्रचंड वेग पाहायला मिळतोय. आणखीन एक डार्ट चेंडूची सांगता. धावसंख्या पाहिली तर धावपळकावरती फक्त 24 धाबा आहेत. 23 धाबा पाहायला मिळतात या ठिकाणी. 3रं षटक मार्गस्थ असताना राज. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. एक्साइटिंग पॉवर. बॉल गोज ऑन. 6 रन. या चेंडूवरती षटकार आलाय. फलंदाज नितीन म्हात्रेच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. जास्त उंची मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चालय त्या ठिकाणी. पंकज होते लॉंग ऑनला, वाईडिश लॉंग ऑनला आणि 1 धाव मिळतोय. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 धाबा धावपळकावरती पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना या वसा टीमच्या. माझे बाबा तुर माझे आबा तुर, माझे बाबा तुर माझे आबा
संपलाय. तब्बल 4 फलंदाज गमावल्यात वसार संघाने. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि मात्र शेवटचं स्लॉगरचं षटक गोलंदाजाला पाहतोय आपण. महेशला पाहतोय. शेवटचं षटक असेल अबेनकडून. तर 6 बॉल फेकावे लागतील. 6 बॉलमध्ये निश्चितच जर 15 जरी धाबा आल्या तर एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. पहिला चेंडू होता, पंच बाहेरची खूण करतात आणि एक धाव अभांतर रूपाने मिळते. जर 40-45 धाबा झाल्या, 50 धाबाच्या आसपास तर एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल. मात्र गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे वसार संघाची, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये प्रात्यक्षिक दाखवलंय. एका बलाढ्य संघाला गोलंदाजीच्या जोरावरती पराभूत केलंय. त्यामुळे येणारे निश्चितच दुसरे सत्राला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मात्र या बिलेचा स्क्वेअर कट करतोय. मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय त्या ठिकाणी आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर निश्चितच फटका चांगला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. आज सुद्धा आपण यूट्यूबवरती जाऊन पहा. वीरेंद्र सेहवाग ज्या स्टाईलने फलंदाजी करायचा, मात्र डोळ्याचा अक्षरशः फाळणं फेरणारा त्याचे लाजवाब फटके असायचा. नवाबगड का नवाब असं म्हटलं जायचं, मुलतान का सुलतान. यावेळेस मात्र फटका खेळायचा होता. पॉपिंग क्रीजवरती क्षेत्ररक्षक पुढे सरकल्यात आणि तोपर्यंत एकदा वेगपटले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातंय. ते मात्र पाहिलं जाईल ते आमच्या जीटीसीच्या माध्यमातून. या सालीचा बाजूवालीचा, या सालीचा बाई नाही थाऱ्यावरी, रोज फिरते 17 घरी. अरे चौतीस धाबा. तर 34 धाबा लावल्या गेल्यात अद्याप. मात्र या शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज महेशशी, ज्याला पाचारण केलं या चौथं षटक फेकण्यासाठी आणि अशा वेळेला एकेरी दुहेरी धाबा पाहायला मिळतात. त्या मात्र वसार संघाच्या बाजूने. अद्याप जर एका दुसरा मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर उभा करू शकेला वसार टीम. मात्र प्रयत्न चांगले होते. मात्र चेंडूची लाईन पाहिली तर खूप चांगली आणि फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगला झेल टिपलाय गोलंदाजाने. स्वतः मात्र कॅरी केलाय फलंदाज.
स्लॉगरच्या षटकामध्ये धावा येतील, तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे. आणि आता मात्र संघ तर थोडंसं अडचणीत सापडतोय की काय, कारण धावसंख्या झाली आहे फक्त 34 धावा. धापडकवरती आहेत, मात्र खेळपट्टीचा विचार केला तरी खेळपट्टी गोलंदाजांना खूप छान साथ देते. आज 2 रात्रीमध्ये पाहिलं एका दुसरा सामन्याचा जर अपवाद वगळला तरी गोलंदाजासाठी फार अनुकूल आहे. यावेळेस मात्र ऑफ ड्राय करतोय, अतिशय सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये. पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पलीकडे, चौकार. घट्ट हाताची आवळून बॅटी धरायला लागला, घट्ट हाताची आवळून बॅटी धरायला लागला. लहान वयाती बाबूराव शॉटी मारायला लागला, लहान वयाती बाबूराव शॉटी मारायला लागला. तर चौकार पाहायला मिळतोय आणि यातून मात्र 38 धाबा दाभोळकरवरती आल्यात. अद्याप क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली जातोय, कारण जर पाहिलं तर धाबांची गरज आहे आणि धाबा रोखण्याचं काम केलं जातंय ते मावळ टीमच्या वतीने. तर अद्याप या षटकामध्ये एखादा दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल का, नाहीये. चेंडू मात्र आतमध्ये ओढलाय, त्यामुळे डाट चेंडूची सांगता आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल या षटकामध्ये. तत्पूर्वी टॉससाठी यायचं आपण प्रेमनाथ मुरबे आणि नावा. तर पृथ्वी 11 नावा, विपक्ष प्रेमनाथ मुरबी, दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉससाठी. पुढचा सामना सुद्धा बिग फाईट मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल. एकी बाजूला असेल ती मात्र गोलंदाजांचा वर्चस्व प्राप्त करणारा नावा संघ, तर दुसरीकडे पाहायला मिळेल प्रेमनाथ मुरबी संघाची फलंदाजी. 38 धाबा, 38 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या इनिंगमधला, या 17मधील शेवटचा बॉल. 38 धाबा झाल्यात. दाभोळकरवरती पाहायला मिळतात शेवटचा बॉल. यावेळेस मात्र खूप उंच आहे आणि जेलची शक्यता होती. साधा सोपा जेल सुटला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली. तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालाय, त्यामुळे 40 धाबा दाभोळकरवरती आल्यात आणि 41 धाबेचं लक्ष्य टार्गेट सेट केलं जातोय ते गावदेवी वसार संघाच्या बाजूने माऊल संघासमोर. तर तर सुरेश बुवा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभासचे टॉस नाणेफेकी करायची आहे. एकीकडे असेल नावा टीम तर दुसरीकडे मुरबी संघ. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल 2 संघामध्ये आणि सामना फक्त 4 षटकांचा असेल. विष्णू कॉल दिला रोशनने आणि या ठिकाणी पाहिलं तर छापा टॉस जिंकला या ठिकाणी मुरबी टीमने. तर पहा पुन्हा एकदा मुरबी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करावी लागेल ती नाभा टीमला, मात्र एकीकडे गोलंदाजी आणि दुसरीकडे फलंदाजीमध्ये परिपक्व असलेला संघ पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच आपण कुठेही जाऊ नका, येणारा नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल. मात्र विद्यमान सामना पाहतो. एकीकडे पहिल्या सत्रामध्ये 40 धाबा कुठल्यात मलंगडचा दादा संघ याच विभागातील, ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. बऱ्याच वर्षापासून क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आहे. म्हणजे दुसरीकडे पाहतोय ज्या संघाला मुंबईचा संघ आहे, एक सिटीतला संघ पाहायला मिळतोय, त्या संघाला मात्र 41 धावांचं टार्गेट असेल. म्हणजे जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा मात्र आपण ऐकू शकणार या दुसऱ्या सत्रामध्ये सोनू बांगर यांना. तर तत्पूर्वी जातो एक डीजे. पैसेवाल्यांनी शेठ लोकांनी
आमच्या आयोजकांचा, कारण आमची इथे शेवटचा टर्न निश्चित आमचा शेवटचा टर्न असेल कारण या स्पर्धेसाठी आम्हाला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली, तर निश्चित आभार प्रदर्शन करीत ते राजेश भोईर यांचा खूप आभार व्यक्त करेल की आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांना संधी दिली समालोचन करण्याची. आभार व्यक्त करेल आमचे समालोचक मित्र योगेश मडबीचा, आभार व्यक्त करेल आमचे जगदीश पाटील यांचा, त्यानंतर आमचे DTC मेंबर आभार व्यक्त करेल त्यांचा सुद्धा, आमचे DJ मास्टरचा आभार व्यक्त करेल त्याला 2 दिवस आमची काळजी घेतली. आभार व्यक्त करेल ते आमचे पंच कमिटीचा प्रसाद सरांचा, रमेश सरांचा आणि अजून एक पंच आमचे त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करेल शशांक सरांचा, त्यांना त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे खूप चांगली साथ आम्हाला दिली. सर्वांचा आभार व्यक्त करेल. लाडक्या प्रेक्षकांचा खास करून आभार व्यक्त करेल की 2 दिवस त्यांनी आम्हाला सुद्धा भरपूर प्रतिसाद दिला, तर थँक्यू सो मच. सर्वांचे इथे आभार व्यक्त करेल. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना इथे रंगतोय. दुसऱ्या राऊंड मधील पहिले मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. गावदेवी वसार विपक्ष इथे सामना रंगतोय. माऊलगाव तर प्रथम फलंदाजी करत असताना इथे 40 धाबा टोकल्यात. 41 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी माऊलगावची. सचिन ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉल इथे सरब भाटनं खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती आगाज केला सचिननं. चेंडू 1 बाउंस सेंटर द पॅन्स. पहिला संघ शेमय चौकार. बाट बंदानी धावसंख्येला आकार मिळतो 9 धावा. पारदर्शक लगावली जाते ते दॉर्ली टीम कडनं. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आणि आमच्या बसाचे दानशूर व्यक्तिमत्व एकनाथ वायले यांच्याकडनं तुम्ही पाहू शकता 2000 रुपयाचे कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. पारदर्शकांचा वर्षाप इथे केला जातो. मात्र यावेळेस बघा फलंदाज इथे असतील मंगेशच्या बॅट मधनं 4 धाबा आल्यात. धावसंख्येला पूर्णपणे आकार मिळतोय 9 धाबा. फलकापती पॉवर प्ले मध्ये ते पुरेपूर फायदा उचलला जातोय. माऊलगाव टीमच्या फलंदाजाकडनं सुरत दुधकरपती पूर्णपणे हल्ला चढला जातोय. रिवर्स अटेंड करतोय. स्विच इटचा फटका. व्हेरी गुड स्ट्रोक. अजून एक शानदार स्ट्रोक. फलंदाज इथे मंगेशच्या बॅट मधनं लगातार 2 मोठे फटके चौकार. थँक्यू डीजे. तर बघा अजून इथे पारदर्शक इथे तुम्ही पाहू शकता दॉर्ली टीम करून हॅट्रिक साठी इथे 5000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. मात्र गोलंदाज इथे धाबा खूप कष्ट करते. सुरत दुधकरपती पूर्णपणे हबी झालेत. मंगेश लगातार 2 चौकार. अजून एक सुरेश स्ट्रोक. पाडन्स व्हेरी गुड स्ट्रोक. क्रिकेट संपादक सौंदर्य चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अजून एक शानदार चौक. लगातार 3रा चौकार. तुझी घागर नाळाला लाव. मध्ये बघा पूर्णपणे हबी झालाय फलंदाज मंगेश. तुम्ही पाहू शकता पहिल्याच बॉलवरती ते चौकार दाखवला इथे सचिन आणि त्यानंतर आपण पाहतोय मंगेशला स्ट्राईक मिळाली आणि मंगेश 3 बॉल केल्यात आणि 12 धाबा वसूल केल्यात. लगातार 3 चौकार. पहिली चौकार हॅट्रिक तुम्ही पाहू शकता फलंदाज मंगेशच्या नावावरती. धावसंख्या खूप वेगाने पुढे सकते. बनवायच्या 40 धाबा 41 धाबा आणि आता मात्र 17 धाबा अजूनही फलकावरती. 5 बॉल इथे मात्र फेकले गेले सुरत दुधकरच्या माध्यमातून. थोडीशी कलाम गोलंदाजी तुम्ही पाहतात. हवी झालेत फलंदाज पावबेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उलटाच बॉल इथे बघा योग्य ती दिशा. व्हेरी गुड स्ट्रोक. काय फलंदाजी होते. सहजरित्या मी बॉल इथे कनेक्ट करू शकतो बॅटला आणि सहजरित्या मी गॅप भेटू शकतो आणि सहजरित्या मी मोठे फटके दाखवू शकतो. याचं उत्तम उदाहरण मंगेशच्या माध्यमातून शेवटच्या बॉलमध्ये अजून एक 4था चौकार. घरात शिरलंय पाणी तरी तू निजली. बघा तुम्ही पाहू शकता पहिल्याच ओव्हर मध्ये काय सुरुवात केली आहे. अर्धा पल्ला पार केला पहिल्याच ओव्हर मध्ये माऊलगाव टीम कडनं. इतर कासे ते माऊलगाव टीमची मुंबईमधील एक दादा संघ त्यांना का म्हटलं जातं याचं उदाहरण मात्र या 2 फलंदाजाच्या माध्यमातून दिलं गेलं आणि 21 धाबा फलकावरती. 21चा आकडा तुम्ही पाहू शकता. दहशतवादी हल्ल्यांची तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भारतीय वायुसेनेनं निश्चित पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे अवघ्या 21 मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केले होते. तोचा 21 आकडा
निश्चित तुम्ही पाहू शकता इथे फलकावरती लगाव गेलाय टोटल मजबूत इथे पाहायला मिळते माऊलगाव टीमची. सचिन स्ट्रायकिंगवरती गिरीशचा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन क्रिकेटचा महादर्शन एका बाजूने तुम्ही पाहू शकता हल्ला करतात मंगेश आणि दुसऱ्या बाजूने हल्ला चढव जातोय सचिनच्या माध्यमातून अजून एक शानदार स्ट्रोक चौकार. आता असं वाटू लागलं की हा सामना जवळजवळ 2 षटकामध्ये संपेल कारण काय फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पुरेपूर फायदा उचलला आणि आता या ओव्हरची सुरुवात सुद्धा चौकारानं. हा बॉल इथे टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय पूर्णपणे बघा पडल्यानंतर आपण पाहू शकता इथे बाहेर निघतोय पूर्णपणे हातभर वडण घेतोय चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती. पहिला निर्धाव चेंडू होतो इथे पहिला निर्धाव चेंडू गिरीशच्या माध्यमातून फेकला गेला सचिनसाठी. 25 धावा फलकापती असतील इथे माऊलगाव टीमच्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख स्ट्रोक सरा बॅटने खेळून गेला स्क्रीन समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं अजून एक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळते ते सचिनच्या बॅट मधनं. मागच्या ओव्हर मध्ये समाचार एकदा इथे सुरत दुधकरचा आता गिरीश वरती आणला. अजून एक चौकार आला इथे सचिनच्या बॅट मध्ये धावसंख्येला पूर्णपणे आकार मिळतोय वेगाने भारतच्या वेगाने धावसंख्या पडू शकते 29 धावा फलकावरती. हा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका गॅप शॉट सिलेक्शन लगॉफच्या दिशेने जाईल चेंडू एक धाव कंप्लीट थ्रोपैकी केली जाईल तोपर्यंत सिंगल एक पडली जाईल. सिंगलच्या माध्यमातून बघा इथे पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव केलाय माऊलगाव टीमनं मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकली आहे कारण फलकावरची टोटल इथे 30 धावा असतील आणि विजयासाठी आता फक्त गरज असेल ती फक्त 11 धावेची फक्त 11 धावेची गरज विजयासाठी. काय फलंदाजी झाली अद्याप एकही गडी पास झाला नाहीये. आबाज स्क्वेअर ऑफ द विकेट हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं इथं मंगेशच्या बॅट मध्ये षटकार. इथे आतापर्यंत खेळ झालाय तुम्ही पाहू शकता काय खेळ झाला सुरेख तुम्ही पाहू शकता आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालाय आणि तब्बल धावा तुम्ही पाहतात फलकापती 36 धावा फलकापती असतील आणि आता फक्त 5 धावेची गरज. अजून एक सुरेख स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेनं बंटी येणार जगदीश येणार चेंडूपती उचलणार फेकणार गुड थ्रो एका ऍक्शन चेंडूला उचलला फेकलाय 37 धावा फलकापती असतील विजयासाठी फक्त 4 धावेची गरज आता असेल. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर मध्ये पूर्णपणे मॅच इथे आपल्या बाजूने झुकले मॅच मध्ये पकड निर्माण ठेवले माऊलगाव टीमनं. नेक्स्ट मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल बिग बॅट मॅच शेवटचा मॅच असेल मुरबी बनाम नाभा एका बाजूला असतील वैष्णव भोईर दुसऱ्या बाजूला असतील ओमकार पाटील. बिग बॅट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचा मॅच असेल मात्र या मॅच मध्ये फक्त विजयासाठी 4 धावेची गरज माऊलगाव टीमला ओव्हर द विकेट. सन्मान दिला जातोय बघा इथे डिफेन्स क्रिकेट त्यांना माहिती आहे कारण सामना आता लांब नाहीये. एक धाव कन्व्हर्ट केली जाते फलंदाच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेली ते पण कबड्डीची टोटल असेल 38 धावा विजयासाठी फक्त समीकरण आता 3 धावेची गरज. मात्र विजय इथे कसा संपादित केला जाईल शंकर गोलंदाजी मार्कमध्ये चौकाराने की षटकाराने इथे सामना फिनिश होणार मोठ्या फटकानं की इथे सिंगल डबलने सामना जिंकेल माऊलगाव टीम ओव्हर द विकेट. अजून एक इथे बघा सन्मान दिला जातोय हलक्याशा हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट समीकरण बदलले इथे फक्त 2 धावेची गरज असलेल्या मॅच मध्ये द वॉचिंग 1 साइड मॅच तुम्ही पाहता तिथे एकतर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एक तर्फी मॅच इथे झुकवली आपल्या बाजूने माऊलगाव टीमनं. पहिली मॅच इथे खूप चांगली जिंकली होती आपल्या गोलंदाजच्या जोरावरती गावदेवी बसार संघानं. या मॅच मध्ये त्यांच्या धावा जास्त झाल्या नाहीयेत. ओव्हर द विकेट सन्मान दिला जातोय बघा इथे अजून एक सिंगल आणि आता मात्र स्कोर लेबल होतोय
40 धावा फलकामध्ये असतील. फक्त विजयासाठी 1 धावेची गरज. काय खेळ दाखवला दोन फलंदाजांचे मैदानाच्या आतमध्ये. सचिन आणि तुम्ही पाहतात मंगेशच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी केली. पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकलेत, पूर्णपणे पाठीराख्यांची मनं जिंकतात हे दोन फलंदाज आणि दाखवून देतात की इथे मात्र आम्ही काय एक मोठा संघ, आमचा एक का मोठा संघ आहे आणि निश्चित आम्हाला का दादा संघ म्हणला तर याचं उत्तम उदाहरण या दोन फलंदाजच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. शेवटचा बॉल इथे ड्राईव्ह केला झाला आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय माऊलगाव टीमनं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन व्यक्त करेल आणि इथे आभार व्यक्त करेल गावदेवी वसा टीमचा.